मी देईन की माझ्या बाळाला अचूक झोका. पण माझे साहेब म्हणाले, तसं नव्हे रामू. अगं, घरातील एक बाई जरी शिकली ना, संपूर्ण घर सुसंस्काराच्या प्रकाशाने उजळून निघतं. म्हणून तू शिक रामू. असा माझ्या साहेबांनी त्या दिवशी शिक्षणाचा खूप हट्ट केला, अगदी आग्रह पकडला. शेवटी मी सुद्धा माझ्या साहेबांकडून शिक्षण घेण्यासाठी तयार झाले. पण साहेबांसमोर एक अट ठेवली. साहेबांना सांगितलं, साहेब, जर तुम्हीच मला इथे घरीच शिकवाल ना, तरच मी शिकेन. मी शिक्षण घेणार या आनंदामध्ये माझ्या साहेबांनी ती माझी अट मान्य केली. आणि त्या दिवसापासून माझे साहेब तुमचं ते काय अ आ इ ई क का की की ही बाराखडी हे सर्व काही मला घरातच शिकवू लागले. मग बाळांनो, मला पत्र वाचता येत होती, पत्र लिहिता येत होती. माझे साहेब जेव्हा कॉलेजमध्ये जायचे ना, तेव्हा मी पटकन सगळं घरकाम उरकायचे आणि माझ्या साहेबांची घरात उरलेली मराठीची पुस्तकं वाचत बसायचे. पण एक दिवशी नवलच झालं. माझे सासरे सुभेदार बाबा यांनी मला साहेबांचं मराठीचं पुस्तक वाचत असताना पाहिलं. ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, रमा, भिवाचं मराठीचं पुस्तक वाचतेस का? मी म्हणाले, हो मा, म्हणजे तेच वाचण्याचा प्रयत्न करते. ते म्हणाले, ते कपाटामध्ये बुद्ध चरित्र आहे बघ, ते बुद्ध चरित्र घेऊन माझ्या खोलीत येतेस का जरा? खरं तर सुभेदार बाबांचा आवाज हा खूप उच्च दर्जाचा होता आणि मी त्या आवाजाला घाबरले. पटकन कपाटाच्या दिशेने पळत निघाले. कपाट उघडलं, ते बुद्ध चरित्र हातात घेतलं आणि सुभेदार बाबांच्या खोलीत गेले. बुद्ध चरित्र हातात घेऊन मी मात्र तशीच उभी होते. तेवढ्यात परत एकदा सुभेदार बाबांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाले, रमा, अगं आता हातात काय घेतलंस? वाचायला सुरुवात कर. बाळांनो, सुभेदार बाबांचा एवढा मोठा आवाज होता की मी सुद्धा घाबरत घाबरत ते बुद्ध चरित्र अखेरीस वाचायला सुरुवात केली. त्यामध्ये काय लिहिलं होतं माहिती? त्यामध्ये असं लिहिलं होतं की बुद्ध हा ज्ञानाच्या शोधात जातो. आपली पत्नी यशोधरा, आपला लाडका मुलगा राहू याला सुद्धा सोडून तो ज्ञानाच्या शोधात जातो आणि एक ज्ञानाचा प्रकांड पंडित बनतो. बाळांनो, हे सगळं जेव्हा मी वाचत होते ना, तेव्हा मला सुद्धा कुठेतरी वाटलं की माझे साहेब सुद्धा अगदी बुद्धांसारखाच अभ्यास करतात. माझे साहेब सुद्धा जर असेच अभ्यास करत राहतील ना, तर ते एक दिवशी बुद्धांसारखेच खूप मोठे विद्वान बनतील. काय सांगू पोरींनो तुम्हाला, त्या क्षणी मला माझ्या साहेबांमध्ये बुद्ध उतरले की काय असा भास झाला. परंतु त्या क्षणापासून मला माझ्या साहेबांचं खऱ्या अर्थाने शिक्षणाचं महत्त्व कळालं. म्हणून मी त्या दिवसापासून माझ्या मनामध्ये अगदी गाठ बांधून ठेवलं की मी माझ्या साहेबांच्या शिक्षणाच्या प्रवासात कसलाही अडथळा येऊ देणार नाही. बाळांनो, हा माझा शिक्षणाचा आनंद खूप मोठा होता. पण याच आनंदामध्ये जणू अजून भर पडली की काय, म्हणजे 12 डिसेंबर 1912 रोजी आमच्या घरी नवीन बाळ जन्मास आलं. तुमच्यासारख्या आया बाया, ही अशी शेजार पाजारची माणसं माझ्या बाळाची कित्येक तरी नावं ठेवत होती. कोण म्हणे वामन, कोण म्हणे गोविंद, कोण म्हणे केशव, अशी कित्येक तरी नावं माझ्या बाळाची ठेवली गेली. परंतु एक दिवशी मी आणि माझे साहेब निवांत वेळेमध्ये माझ्या बाळाच्या पाळण्याला झोका देत बसलो होतो. तेवढ्या साहेबांनी मला विचारलं, रामू, आपल्या घराच्या आसपासच्या काही बायकांनी आपल्या बाळाची खूप नावं ठेवलीत म्हणे, त्यातलं एखादं नाव तुला आवडलं का? मी पटकन सांगितलं, साहेब, मला त्यापैकी एकही नाव आवडलं नाही. माझे साहेब म्हणाले, मग मी तुला चांगलं नाव सुचवू का? मी म्हणाले, अहो साहेब, विचारता का, सुचवा ना. बाळांनो, माझ्या साहेबांनी नाव सुचवलं ते म्हणजे यशवंत. यशवंत हे नाव कानी पडताच मला अगदी खूप आनंद झाला. मी अगदी आनंदामध्ये तटस्थ उभी राहिली आणि माझ्या साहेबांना सांगितलं, साहेब, यशवंत हे नाव मला खूप आवडले बरं, आपण आपल्या बाळाचं नाव यशवंतच ठेवायचं. परंतु बाळांनो, माझ्या साहेबांचं काहीतरी वेगळंच म्हणणं होतं. ते मला म्हणाले,
रामू, अगं यशवंत हे नाव तुला आवडलं किंवा मला आवडलं म्हणून नाही ठेवायचं, तर महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांची पत्नी सावित्री ज्योतिबा फुले यांच्या पहिल्या दत्तक पुत्राचं नाव यशवंत होतं आणि मी त्यांना माझा आदर्श मानतो, गुरु मानतो, म्हणून आपण आपल्या पहिल्या बाळाचं नाव यशवंत ठेवूया. म्हणून बाळांनो, आम्ही आमच्या पहिल्या बाळाचं नाव यशवंत ठेवलं. खरं तर माझा यशवंत जसा जन्माला आला ना, तसं आमचं आंबेडकर घराणं अगदी आनंदामध्ये नाहून निघालं होतं. प्रत्येकाच्या तोंडामध्ये यशवंत नाव कोरले की काय असं वाटायचं, कारण प्रत्येक जण माझ्या यशवंताचा खूप लाड पुरवायचा. पण बाळांनो, हे दृश्य आमच्या घरामध्ये काही जास्त काळ टिकलंच नाही. म्हणजे काय हो, तर अगदी दुसऱ्याच वर्षी म्हणजेच 1913 रोजी माझे सासरे सुभेदार बाबा यांचा मात्र मृत्यू झाला. आमच्या आंबेडकर घराण्यावर नेहमी सुखाची छाया देणारा वटवृक्ष अगदी अचानकपणे काही क्षणामध्ये कोसळून पडला हो. माझे साहेब ही खूप दुःखामध्ये जणू बुडून गेले होते. माझ्या साहेबांच्या डोळ्यातील अश्रू सुद्धा अगदी थांबेनासे झाले होते. परंतु मरते वेळी मला सुभेदार बाबांनी सांगितलं होतं, रमा, या आग लागलेल्या काळजाला संभाळा. माझ्या ते चिमुकल्या यशवंताच्या डोक्यावरून हात फिरवला होता आणि एक साहेबांकडे नजर केली होती, जणू ते साहेबांना बोलत होते. लक्ष देऊन ऐका. सुभेदार बाबा मरते वेळी साहेबांकडे पाहत काय म्हणाले असतील? ते म्हणाले,